डिजिटल प्रोडक्टसाठी कॉन्टेंट क्रिएशन करताना मला मिळालेल्या या संधीचा मी पुरेपूर फायदा करून घेतला. तो नक्की कसा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, युट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 44 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, मेंटल क्लॅरिटीसाठी मराठीतून कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली. हळूहळू व्ह्यूज वाढायला लागले आणि मग मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डिजिटल प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली. माझ्या विषयाशी निगडीत ज्या काही गोष्टी मी शिकत होते, एक्सपिरियन्स करत होते, त्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी मी स्ट्रक्चर करून एका पीडीएफ मध्ये टाकल्या आणि त्या मी माझ्या फॉलोअर्स सोबत शेअर करत होते, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की मी जे काही बनवतोय त्याचा नक्की माझ्या फॉलोअर्सला फायदा होतोय की नाही होत. बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह फीडबॅक्स मला यायला लागले की त्यांना माझ्या पीडीएफचा खूप फायदा होतोय. त्यावेळी मी सातत्याने बरेच पीडीएफ बनवले आणि साइड बाय साइड पेड प्रोडक्टसाठी सुद्धा रिसर्च करायला लागले. त्यावेळी प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की विषय निवडताना कॉम्पिटिशनचा सुद्धा विचार केला पाहिजे. योग्य वेळ घेऊन रिसर्च केल्याने पुढच्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात. नंतर मी माझं पेड प्रोडक्ट नक्की कोणत्या फॉर्मॅटमध्ये बनवलं आणि ते बनवताना मला काय काय चॅलेंजेस आले हे सगळं सांगते उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून टाका. आधीची स्टोरी जाणून घेण्यासाठी खाली एरो बटनच्या बाजूला कालचा व्लॉग लिंक केला, यानंतर तो जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.